शंभूराजांची मोहीम सोपवली होती. शंभूराजे शृंगारपुरी असतानाच घात झाला. अंधपितुळी आणि लोभाच्या जाळ्यात अडकलेल्या स्वकीयांनीच गनिमाला शंभूराजांचा मार्ग दाखवला. मुकर्रम खान फौजेसह अकस्मात शृंगारपुरावर कोसळला. शंभूराजे आणि सोबतीच्या मोजक्याच मर्दांना घेरलं गेलं. लढाईची धुंद उसळली. रणगर्जना उठल्या, तलवारी भिडल्या, भाले चकाकले, घोडे चौकून उधळले. मुघलांच्या कळपात हातात भवानी घेऊन साक्षात रुद्र तांडव करत होता. गनिमांचा वेढा फोडायचा साऱ्यांचाच प्रयत्न चालला होता. पण आता शक्ती अटक चालली होती आणि घात झाला. मराठ्यांचा राजा गनिमांच्या हाती लागला. मुकर्रम खानाचा आसुरी आनंद गगनात मावेनासा झाला. आणि मग सुरू झाले मराठ्यांच्या छत्रपतींचे आनंदित हाल, अघटित अत्याचार. अनवाणी पावलांच्या, जखमी देहांच्या मराठ्यांच्या राजाला खेचत, ओढत, विकृत हसत मोगली फौजा थरपटू लागल्या बहादूरगडाच्या दिशेने. आलम फला, खुशी की खबर है।